मार्केटिंगमध्ये असं म्हणतो की पीपल डोंट बाय युअर प्रोडक्ट, पीपल बाय यू फर्स्ट. पहिल्यांदा तुम्हाला कनेक्ट होतात लोक आणि नंतर तुमच्या प्रोडक्ट मध्ये कनेक्ट होतात. सो आपण ना बऱ्याचदा बिझनेस करत असताना हे बघतो की उद्योजक त्यांची ऑनलाईन जी आयडेंटिटी असतात ना ती कधी कधी कॉन्ट्रोवर्शियल होते थोडीशी, किंवा त्यांचे ओपिनियन्स, त्यांचे पर्सनल चॉईसेस, त्यांचे पर्सनल व्ह्यूज जे त्यांच्यासाठी खरं तर चांगले असतील पण त्यांच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिस आणि कंपनीसाठी कदाचित चांगले नसतील. तर असं कधी होतं का की त्या व्यक्तीच्या सोशल एखाद्या चुकीमुळे त्याच्या बिझनेसवर फरक पडू शकतो? 100% होतं. विजय माल्या एक उदाहरण आहे. आणि आंतरराष्ट्रीय जर सक्सेसफुल उदाहरण बघायला गेलो आपण तर रिचर्ड ब्रॅन्सन. म्हणजे रिचर्ड ब्रॅन्सन एक असा व्यक्ती आहे ज्यांनी भरपूर वर्ष अगोदर 40-50 वर्ष अगोदर पर्सनल ब्रँडिंग लोकांना दाखवलं. ऑल इज क्रिएशन ऑफ कंपनीज. त्याचे साधारणतः 450-500 कंपनीज आहेत. प्रत्येक कंपनीचा सगळ्यात मोठा ब्रँड एन्डोर्समेंट करणारा माणूस रिचर्ड ब्रॅन्सन स्वतः होता. जर तुम्हाला आठवत असेल, जेव्हा तो मुंबईला आला तेव्हा त्यांनी मुंबई डब्यावाल्यांबरोबर एक कार्यक्रम केलेला. दॅट इज पर्सनल ब्रँडिंग. म्हणजे त्यांनी डब्यावाल्यांचा युनिफॉर्म घातला, शर्ट, ती टोपी, ती धोती, म्हणजे हाईट ऑफ पर्सनल ब्रँडिंग. आणि व्हर्जिन एअरलाईन जे त्यांनी सुरू केलेलं, जे ती एअरलाईन जेव्हा त्यांनी भारत देशाला जोडलं त्याच्या एअरलाईन बरोबर, त्याच्या प्रचारासाठी तो आला. आणि त्याच्या स्वतःच्या ब्रँडिंगमुळे, म्हणजे त्यांनी खर्च केला असेल समजा 10 कोटी रुपये त्यांनी खर्च केला असेल. लेट अस गिव्ह दॅट व्हॅल्यू, मनी व्हॅल्यू. त्या 10 कोटीच्या अगेन्स्ट त्याला कमीत कमी 1000 कोटीची पब्लिसिटी मिळाली असणार. 1000 कोटीची. म्हणजे तेवढी एक्सपोजर जाहिरातीच्या मार्फत जर करायला गेला असता तो, तर त्याला 1000 कोटीचा खर्च झाला असता. ते त्यांनी 10 कोटी कमवलं. आणि हे कशामुळे झालं? बिकॉज ऑफ पर्सनल ब्रँडिंग. स्टीव्ह जॉब्स, पर्सनल ब्रँडिंग. स्टीव्ह जॉब्स आणि ॲपल, दिस इज वन पर्सनॅलिटी. प्रोडक्ट म्हणजे व्यक्तीचं प्रोडक्टमध्ये रूपांतर जर आपण पाहायला गेलो तर दॅट इज ॲपल फोन. कारण टच फोनची सुरुवात स्टीव्ह जॉब्सनी केली. तर दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग अ पर्सन बिहाइंड द बिझनेस. लोक एन्डोर्समेंट्स का करतात? म्हणजे एखादा व्यक्ती कशाला जोडतो? आता हुंडई गाडी भारतामध्ये एवढी पॉप्युलर कोणामुळे झाली? शाहरुख खानमुळे झाली. बिकॉज ही बिकम द ब्रँड अँबॅसेडर. किंवा अमिताभ बच्चन, जस्ट डायलला पॉप्युलर करणारा माणूस कोण? तर अमिताभ बच्चन. तर का? कदाचित जस्ट डायलचा प्रमोटर एवढा मोठा ब्रँड नव्हता, म्हणून त्यांनी एक ब्रँडला आणलं ऑन बोर्ड आणि त्याच्या एन्डोर्समेंटच्या मार्फत त्या कंपनीला एवढे मोठी बनवून टाकलं. तर यू हॅव टू बी युअर बेस्ट ब्रँड अँबॅसेडर. आज जमाना वेगळा आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षापासून जे आपण पाहतोय, दी एंटरप्रेन्योर हिमसेल्फ इज अ ब्रँड अँबॅसेडर आणि ही शुड बी द ब्रँड अँबॅसेडर. आणि वाय नॉट? वाय नॉट? रीच वाढते, जेन्युइननेस समजतं, ट्रस्ट बिल्ड होतं, लोकांना आपले विचार समजतात, लोक आपल्याबरोबर जुडले जातात. सोशल मीडियामुळे ते आपल्याबरोबर डायरेक्ट कम्युनिकेट करतात. म्हणजे इट इज नॉट इम्पॉर्टंट की मला माझ्या कस्टमरने फोन करूनच बोललं पाहिजे. माझा कस्टमर माझ्याबरोबर माझ्या सोशल मीडियावर कम्युनिकेट करतो. तो मला एक प्रश्न टाकतो, मी माझ्या वेळेनुसार त्याला उत्तर देतो. प्रॉम्प्टनेस इम्पॉर्टंट आहे, पण ते वेळेनुसार. तर यू हॅव गॉट द फ्रीडम टू रिस्पॉन्ड वेन एव्हर यू कॅन ऑर वेन एव्हर यू वॉन्ट टू. तर ह्याच्यामुळे पूर्ण कायापलट झालेली आहे. म्हणजे यू हॅव टू कम इन द फोरफ्रंट ॲज अन एंटरप्रेन्योर. आपण हे पॉडकास्ट करतोय कशामुळे? तर मला माझ्या कस्टमर्स बरोबर आणि माझ्या ऑपॉर्च्युनिटीज बरोबर डायरेक्ट संपर्कात यायचं आहे, म्हणून मी पॉडकास्ट करतोय. यू गेट मी? यू आर बिंग एबल टू टॉक टू युअर ऑडियन्स बाय आस्किंग द राईट क्वेश्चन्स. आणि दॅट इज युअर प्रोफेशन, बिकॉज यू आर अ कोच, यू आर अ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोच. तर इट इज गुड फॉर यू, इट इज गुड फॉर मी. तर दिस आर द न्यू इरा ऑफ डुईंग बिझनेस. आणि ॲज अ पर्सन अँड ॲज अ पर्सनॅलिटी यू हॅव टू कम इन फ्रंट ऑफ युअर ह्युमन ॲसेट्स. आणि हू आर युअर ह्युमन ॲसेट्स? युअर टीम, युअर वेंडर्स, युअर शेअरहोल्डर्स, युअर स्टेकहोल्डर्स, युअर इन्व्हेस्टर्स, गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, युअर कस्टमर्स, potential customers, your competition's customers, everybody is interacting with you because now you are in the forefront. तर मला असं वाटतं की प्रत्येक उद्योजकाने, आणि he has to be a good orator. आणि how do you become a good orator? You become a good orator by practice, by experience. मी अनेक असे पॉलिटिशियन्स ओळखतो वैयक्तिक लेवलवर, जे 25 वर्ष अगोदर त्यांना 4 स्टेटमेंट्स बोलता येत नव्हते एकच कॉन्फिडन्सने. म्हणजे ते फक्त त्यांच्याच भाषेमध्ये त्यांच्याच जनतेसमोर बोलायचे, त्यांच्याच ओळखीच्या लोकांबरोबर.
छोटे पॉलिटिशियन्स होते, आज ते मोठे पॉलिटिशियन्स आहेत. 4 तासाचं भाषण देऊ शकतात, 5 लाख लोकांसमोर सुद्धा उभे राहून बिंदास बोलू शकतात. किती पण लाख लोक असून द्या. 5 लाख लोक म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन. आज तर जमानाच चेंज झाला ना. यू आर ॲड्रेसिंग 20 लाख पीपल, 50 लाख पीपल ॲट वन गो. तर ओरेटरी स्किल्स आर इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला एक्सप्रेस करता आलं पाहिजे, इम्प्रेस करता आलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्हाला ओरेटरी स्किल्स कंपल्सरी आहेत. कितीतरी उद्योजकांना मी ओळखतो जे ॲक्टिंग क्लासेस घेतात, स्पीकिंग क्लासेस घेतात, ओरेटरी क्लासेस घेतात, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतात, आणि दिस आर ऑल मॅन्डेटरी पार्ट्स ऑफ डुईंग बिझनेस. एलिव्हेटर पिच द्यायला आलं पाहिजे, काय शब्द बोलले पाहिजेत, कधी काय बोलायचं, कसं वागायचं, एटिकेट्स कसे असले पाहिजेत, कुठच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही काय कपडे घालतात. इट इज अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. अमुक एंटरप्रेनर्सना मी ओळखतो ज्यांच्याकडे बजेट आहे, बजेट. ते बजेट ठरवतात स्वतःला प्रमोट करण्यासाठी, बोलण्यासाठी, कपड्यांसाठी, वागण्यांसाठी, कार्यक्रमांसाठी. दे आर प्रमोटिंग देमसेल्स, विच इज अ पार्ट ऑफ युअर बिझनेस स्ट्रॅटेजी. दॅट कॅनॉट बी एलिमिनेटेड. ते तुम्हाला तसं करावंच लागतं. उद्या जर समजा कोणाला मोदी साहेबांबरोबर भेटायची संधी मिळाली किंवा डोनाल्ड ट्रम्पला भेटायची संधी मिळाली, तर इट विल नीड टू गो थ्रू अ रिगरस प्रोसेस ऑफ प्रेपरेशन. तुम्हाला जर पद्मश्री मिळत असेल ना, तर 1 महिना अगोदर ते लोक तुमच्याबरोबर संपर्कात येतात की तुम्हाला कसं वागायचं, काय कपडे तुम्ही घातले पाहिजेत, कसे घातले पाहिजेत, तुम्ही काय बोलणार, तुम्ही एक्सप्रेस कसं करणार. इट इज अ होल प्रोटोकॉल. यू हॅव टू कल्चर युअर सेल्फ अकॉर्डिंग टू दॅट सिच्युएशन. ते तर एक इन्सिडेंट आहे, म्हणजे एक जीवनातला एक महत्त्वाचा एपिसोड आहे ज्याची ड्युरेशन 1, 1.5 किंवा 2 मिनिटाची आहे, पण त्याचं प्रेपरेशन कितीतरी दिवसांमध्ये आणि भरपूर तासांमध्ये कन्वर्ट होतं, आणि तुम्हाला भरपूर खर्च करावा लागतो ते ट्रेनिंग घेण्यासाठी, ऑन युअर ओन जे तुम्ही करता तयारी. तर यू नीड टू बी प्रिपेअर्ड. यू नीड टू बी प्रिपेअर्ड ॲज इफ एव्हरी डे यू आर गोइंग टू गेट अ पद्मश्री. आणि द एंटरप्रेनर्स आर डुईंग दॅट. ते करतायत. मी हे पाहिलंय. म्हणजे प्रगतिशील देशांमध्ये जे डेव्हलप कंट्रीज आहेत ना, तिकडच्या एंटरप्रेनर्सला भेटायला जी मजा येते ना, कारण ते तयारीत असतात. एव्हरीथिंग, पेन कुठचा असला पाहिजे, रुमाल कुठच्या कलरचा, आउटफिट काय असलं पाहिजे, ते कुठे बसणार, ते कसे बोलणार, ते काय पिणार. असं नाही की आपण रेस्टॉरंटला पोहोचल्यानंतर मेनू वाचणार आणि डिसाईड करणार काय. त्यांचं सगळं ठरलेलं असतं. दे आर प्री प्लॅन टू द टी. 15 मिनिटं ते तुमच्याबरोबर असणार, 15 मिनिटामध्ये ते त्यांचा अजेंडा उडवून टाकतात, टक्कन. देन द नेक्स्ट वन, देन द नेक्स्ट वन. तर वी हॅव टू कल्चर अँड नर्चर आवर सेल्स अकॉर्डिंगली. आणि हे होतंय, असं नाही की नाही होतंय. वेग वाढला पाहिजे आणि लोक वाढली पाहिजे. जास्ती लोकांनी असं करावं.